सो हॅलो नमस्कार मित्रांनो. तर आज विषय असा झाला की आम्ही आलतो आपला MB मोनेश आणि खानकीन टेलर त्यांच्या गावाकडे. कुठलं गाव रे? पिंपरी पांगिरी गावात आलतो. मग तिथनं खानकीन म्हणला चल तुला डॅम दाखवतो. तिथनं मग आम्ही डॅम बघायलोय. कसं वाटतं एकदम असा दानक्का कसा आहे डॅम, खतरनाक आहे एकदम 0-0 मध्ये. आणि जर तुम्हाला इथं यायचं असेल तर हे लोकेशन मी तुम्हाला मेन्शन करतो, ते तुम्ही बघा. आणि खतरनाक ह्या डॅमचं नाव आहे झुलपेवाडी डॅम. म्हणजे गावाचं नाव आहे झुलपेवाडी, असं झुलपेवाडी डॅम. आता तर आता तुम्हाला आम्ही डॅम दाखवतो. ओके या आता बघूया. पाण्याचा अंदाज, या पाण्याचा प्रवाह किती, आणि पाणी जरा जाडच आहे त्यामुळे प्रवाह त्या पाण्याचा कमीत कमी अंदाज लावून घेऊ नकोसा. बडबड तू सुट्टी देऊ नको. कैसा आहे डॅम? हा जोरात आहे ना. मी जरा पुढे गेल्यानंतर बघते जर काय रेल्वेचं फाटक दिसा लागले, काय वेगळं दिसा लागले, काय कळना. हे रेल्वेचं फाटक नव्हे, हे धरणाचं हे आहे. काय म्हणतात की दरवाजा म्हणतात की तसलं असते बघा ते इकडे. याने इथनं असं पाणी जाते बघा इकडे खाली मस्तपैकी. इकडे असं खाली पाणी गेलं का नाही लई गाड वाटते बघा ते. उरसाची रेल्वे. होय तसं वाटलं ही रेल्वे. अरे होय रेल्वे स्टँड लावली जुन्यातली. कसं वाटतंय एकदम गुच्छ. मस्त वाटतंय इकडे दणका. तर आता आम्ही चाललेलो आहे खाली. खालचा पण व्ह्यू तुम्हाला दाखवतो. आणि हे बघा खानकीन कसे व्यवस्थित असे मस्तपैकी. हे बघा आमचे गेटचे वाचमीन हे म्हणायचे आमचे. तर आता आम्ही चाललेलो आहे खाली खाली इकडे खाली. बंद कर, कोणतं घराचं आहे. तर अशा तऱ्हेने आम्ही अशा खणाना पायऱ्या उतरत खाली चाललेला आहे. खानकीनची केस बघा मागणं कसे दिसते. 1700 पायऱ्या आहेत. आणि आम्ही त्यातल्या 1800 पायऱ्या उतरल्यात. तर असा यो डॅम आहे. इथून असं खाली सगळं पाणीच पाणी जात. कुठे गेलं तर बाबांनो ह्यो असा आहे बघा डॅम. आणि डॅमच्या वरती ह्यो बघा मगर असा उभारलेला असतो फोटोशूटसाठी. इकडे एक उभारलाय आणि इकडे एक उभारलाय. हे बघा कसं पाणी बघायला लागले. कसा वाटला तुम्हाला स्पॉट? जोरात आहे की नाही? जोरात. तर इथं आम्ही आता खाली आलेलो आहे. आणि खाली आल्यानंतर एकदम असला खतरनाक व्ह्यू वाटायला का नाही एकदम असा जोरात. हे बघा हे खानकीन ते MB मंडव मोनी. भात कापाय बर चालते, काळजी घ्या. असं वाटतंय बघा छान असा व्ह्यू आहे इथे जोरात. सचिन तेंडुलकर. तर आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहे इथं आल्यानंतर अशा व्ह्यू मध्ये. जर तुम्ही कपल जर आला, तुम्ही तुमच्या बायको सोबत या किंवा गर्लफ्रेंड सोबत या किंवा होणाऱ्या बायको सोबत या. मी तर आलोच माझ्या होणाऱ्या बायको सोबत. हो काय आहे. आता आम्ही दाखवतो तुम्हाला की माझी बायको आहे आणि आम्ही आता करायला लागली. तर आम्ही आता इथं तुम्हाला व्हिडिओ कसं करायचं दाखवणार आहे. आता हे असं व्ह्यू आहे आणि इथनं पूल आहे. तर असं बायकोला धरायचं आणि असं कमरेत हात घालायला असं जायचं जरा. आणि धक्काला गेलं म्हणजे सरळ चालते. फायनली आमचं सगळा व्ह्यू बघून झालेला आहे. तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, फॉलो करा इंस्टाग्रामला. आणि यूट्यूबला पण हा ब्लॉग असेल तिथं पण जाऊन बघायला विसरू नका. थँक्यू सो मच. लव्ह यू ऑल.